विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते की NTA UGC नेट परीक्षा डिसेंबर 2025 साठीची ॲडव्हर्टाईज कधी येणार आहे आणि फायनली UGC NTA नेटने दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी एक परिपत्रक जाहीर केलं, गाईडलाईन्स पब्लिश केले आणि त्याच दिवसापासून ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते सुरू केलेले आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत की UGC NTA नेट या परीक्षेसाठी कोण कोण इलिजिबल असणार आहे, त्याची पात्रता काय असणार आहे, सिलेबस कसा असणार आहे, परीक्षा मेथड कुठली असणार आहे, लँग्वेज कुठली असणार आहे, फीज किती भरावी लागणार आहे. तर या सगळ्या विषयावर चर्चा आपण करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तत्पूर्वी एक सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा फॉर्म भरताना आपल्याकडून चुका होतात. विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफेवर जातात आणि सायबर कॅफेवाल्याकडून सुद्धा खूप चुका होण्याचे चान्सेस आहेत. मग याचा परिणाम जो आहे तो विद्यार्थ्यांना फॉर्म भरल्यानंतर परीक्षेला बसताना होत असतो. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांची खूप डिमांड होती की सर आमचे फॉर्म भरून देण्याची सुविधासुद्धा तुम्ही सुरू करण्यात यावी. तर ह्या विद्यार्थ्यांचं जे प्रश्न आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरून देण्याची सुविधा देखील सुरू केलेली आहे. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल, ऑनलाईन पद्धतीने व्हॉट्सअपवर तुम्हाला सर्व डिटेल ज्या आहेत त्या पाठवायच्या आहेत आणि तुम्हाला फॉर्म जो आहे तो अगदी कमी किमतीत आणि विश्वासपूर्ण पद्धतीने तुम्हाला भरून दिला जाईल आणि त्याची प्रिंट जी आहे ती तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवली जाईल. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. माझी वाईफच आहे, ती तुम्हाला फॉर्म भरून देईल. तो फॉर्म पहिले मी चेक करेल आणि सगळं व्यवस्थित असल्यानंतर त्याची प्रिंट जी आहे ती तुम्हाला युजर नेम पासवर्ड सहित पाठवली जाईल. तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओकडे येऊयात. तर बघा, रजिस्ट्रेशन डेट जी आहे ती डेट 7 ऑक्टोबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2025 म्हणजे तब्बल 1 महिन्याचा कालावधी जो आहे UGC NTA नेटने तुम्हाला दिलेला आहे. आता फीजकडे आपण बघूया. तर फीज जी आहे, ओपन कॅटेगरीमधून तुम्ही बिलॉंग करणार असाल तर तुम्हाला 1150 रुपये फी आहे. जर तुम्ही जनरल EWS या किंवा OBC नॉन क्रिमिलियर या प्रवर्गातून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 600 रुपये ही ॲप्लिकेशन फी आहे. आणि जर तुम्ही SC ST किंवा PWD या प्रवर्गातून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 325 ही ॲप्लिकेशन फी पे करावी लागणार आहे. मित्रांनो, ॲप्लिकेशन फीज देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. ऑनलाईन पेमेंटचे गेटवे ते देणार आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला फीज ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. तर मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ही कशासाठी आहे तर त्याच्यामध्ये 3 क्रायटेरिया UGC NTA नेटने दिलेले आहे. पहिला आहे असिस्टंट प्रोफेसर, दुसरा आहे ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे JRF ज्याला म्हणतो JRF नेट, आणि तिसरा आहे PhD ओनली. काही दिवसापूर्वी UGCने परिपत्रक काढलं होतं की आता PhDचे ॲडमिशन देखील नेट परीक्षेच्या थ्रूच होणार आहे. तर हा तिसरा जो क्रायटेरिया आहे ओनली फॉर PhDचा, तर तो हा असणार आहे की ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला PhDसाठी सुद्धा अप्लाय करता येणार आहे. तर मित्रांनो, आता ह्या UGC नेट परीक्षेसाठी इलिजिबल कोण आहे म्हणजे पात्रता काय असणार आहे. तर बघा, जर तुमची मास्टर डिग्री कंप्लीट असेल तर असे विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल आहे. याच्यामध्ये पण मास्टर डिग्रीमध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुमच्याकडे 55% हे मार्क्स असणं आवश्यक आहे मास्टर डिग्रीला. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुमच्याकडे 50% हे मार्क्स मास्टर डिग्रीला असणार आहे. जे विद्यार्थी मास्टर डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत म्हणजे ॲपियर आहेत तर असे विद्यार्थी देखील ह्या परीक्षेसाठी इलिजिबल असणार आहेत. त्यांना देखील फॉर्म भरता येणार आहे. ओके, आता ज्या विद्यार्थ्यांचं 4th इयर्स डिग्री आहे, ग्रॅज्युएशन डिग्री, तर असे विद्यार्थी देखील ह्या परीक्षेसाठी इलिजिबल आहेत. आणि अशा विद्यार्थ्यांना 75% मार्क्स ॲग्रिगेट मार्क्स जे आहे ते असणं आवश्यक आहे. आणि जर ते विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमधून असेल तर त्यांना 70% मार्क्स ॲग्रिगेट असणं आवश्यक आहे. तर हे झालं रिझर्वेशन कॅटेगरीसाठी. आता मोड ऑफ एक्झाम काय आहे तेही आपण बघूया. तर एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने सेंटर बेस्ड टेस्ट होणार आहे. म्हणजे सेंटरवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा जी आहे ती परीक्षा द्यायची आहे. याच्यामध्ये 2 पार्ट तुम्हाला दिले जाणार आहे. म्हणजे क्वेश्चन पेपर एकच असणार आहे परंतु ते 2 पार्टमध्ये डिवाईड केले जाणार आहे. पार्ट 1 मध्ये
टीचिंग ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड, ज्याच्यामध्ये 50 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील 100 मार्कासाठी. आणि पार्ट 2 मध्ये तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक जो आहे त्याला तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील, तर त्याला असणार आहे 200 मार्क्स. असं 3 तासाचं इव्हॅल्युएशन, 3 तास तुम्हाला या परीक्षेसाठी दिले जाणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला याची तयारी करायची आहे. आता बघूयात मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर. तर तुम्हाला लँग्वेज जी आहे ही हिंदी आणि इंग्लिश या दोनच लँग्वेज येणार आहे. त्यामुळे परीक्षेचा फॉर्म भरताना किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना मीडियम सिलेक्ट करणं आवश्यक आहे. जर तुम्ही इंग्लिश मीडियम सिलेक्ट केलं तर तुम्हाला क्वेश्चन पेपर ही फक्त इंग्लिश मीडियममध्येच दिसणार आहे. त्याच्यामुळं सिलेक्ट करताना हिंदी ही ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे हिंदी आणि इंग्लिश असे दोन्हीही ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ओके, आता प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 मार्क त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे टोटल 150 प्रश्न असणार आहे पेपर 1 आणि पेपर 2चे मिळून, आणि त्याला 300 मार्कांचं कॅल्क्युलेशन यांनी सांगितलेलं आहे. आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही कुठेही सांगितलेली नाही, त्याच्यामुळे तो एक पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याला बघायला मिळतो. एज लिमिट आपण बघूयात की परीक्षेसाठी काही एज लिमिट आहे का. तर बघा, तुम्ही समजा JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला 30 वर्षाची वयोमर्यादा असणार आहे. 30 वर्षापर्यंत तुम्ही JRFसाठी फॉर्म भरू शकता. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 35 वर्ष म्हणजे 5 वर्ष एक्सटेन्शन मिळून 35 वर्षापर्यंत तुम्ही JRFसाठी फॉर्म भरू शकणार आहात. ओके, त्याच्यानंतर आणि जर तुम्ही नेट असिस्टंट प्रोफेसरसाठी फॉर्म भरणार असाल तर इथे कुठेही एज लिमिट नाही आहे, किंवा PhD ओनली या ऑप्शनसाठी सुद्धा एज लिमिट नाही आहे. तर हे एक चांगली गोष्ट आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की एकाच विषयासाठी मल्टिपल फॉर्म भरता येणार नाही, म्हणजे एकाच वेळी एकाच विषयासाठी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर ती एक काळजी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर फॉर्म भरत असताना काय काय डॉक्युमेंट्स किंवा काय काय माहिती आपल्याकडे असली पाहिजे ती त्यांनी सांगितलेली आहे. तर फॉर्म भरत असताना आपल्याकडे सगळ्यात आधी PGचं मार्कशीट पाहिजे, किंवा तुम्ही ॲपियर जिथे असाल सेकंड इयरला तर ते लास्ट इयरचं मार्कशीट त्याचं तुमचं पाहिजे, ज्याच्यानुसार तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते टाकायचं आहे, किंवा मदर्स नेम, फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित मेन्शन करायची आहे. टाईप ऑफ आयडेंटिफिकेशनमध्ये तुम्हाला बँक पासबुक, त्याच्यानंतर पासबुक, त्याच्यानंतर आधार कार्ड, वोटर ID किंवा इतर जे गव्हर्नमेंटचं ID प्रूफ आहे तर याच्यापैकी एक ID प्रूफ हा आयडेंटिफिकेशन साठी लागणार आहे. त्याच्यानंतर लास्ट इयरचं मार्कशीट, म्हणजे तुम्ही समजा मास्टर डिग्री कंप्लीट पूर्ण झालेली असेल तर त्याचं लागेल, किंवा लास्ट इयर ॲपियर जर तुम्ही असाल तर ते लास्ट इयरचं तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर ईमेल ID जो आहे तो ईमेल ID तुमचा व्यवस्थित असला पाहिजे, कारण सर्व कम्युनिकेशन जे आहे ते ईमेल आणि मोबाईलवर होत असतं. त्याच्यामुळे ईमेल ID स्वतःचाच वापरा आणि तो कंटिन्यू आपला रिझल्ट येईपर्यंत मेंटेन करा. त्याच्यानंतर 4 सिटीज तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे, म्हणजे 4 शहरं तुम्हाला द्यायची आहेत, त्याच्यामधून एका सेंटरवर तुमचा नंबर लागत असतो. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोड कुठला असणार आहे तुमच्या विषयाचा तो तुम्ही आधीच बघून ठेवायचा आहे. कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही SC ST OBC किंवा नॉन क्रिमिलियर EWS मधून जर बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट सुद्धा असलं पाहिजे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तो स्वतःचाच तुम्ही यूज करा. त्यानंतर फोटो आणि साईन जे आहे JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्येच ते असले पाहिजे, कारण ते अपलोड करायचे असतात. आता फॉर्म भरत असताना 3 स्टेप त्यांनी सांगितलेले आहे. पहिला आहे अप्लाय ऑनलाईन रजिस्ट्रेशन थ्रू ईमेल ID आणि मोबाईल नंबर. ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, जिथून तुमचं फॉर्म सुरू होणार आहे रजिस्ट्रेशनचा. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे की फिल ॲप्लिकेशन, ज्या काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला ती फिल करायची आहे. आणि तिसरं मेथड आहे पेमेंट. तर पेमेंट तुम्ही SBI, कॅनरा बँक, ICICI, HDFC ह्या बँकांचं ATM कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI थ्रू सुद्धा पेमेंट करू शकणार आहात. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे, ज्यांना PhD करायचे आहे किंवा ज्यांना रिसर्च फेलोशिप मिळवायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर 2025ची गोल्डन अपॉर्च्युनिटी UGC NTA नेटने दिलेली आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही लगेच ॲप्लिकेशन करू शकता. 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्हाला हे ॲप्लिकेशन करता येणार आहे. तर मित्रांनो, जी अपॉर्च्युनिटी तुम्हाला दिलेली आहे त्या अपॉर्च्युनिटीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.